पुणे आणि भारताच्या इतर भागांमध्ये आढळलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे GBSच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचं मानलं जात आहे. तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार दूषित पाण्याचे स्रोत प्रयागराज येथील महाकुंभसारखे ठिकाण असू शकते, जिथे GBSला चालना देणारा प्राथमिक संसर्ग फार कमी वेळात लाखो लोकांमध्ये पसरू शकतो. व्यवसायाने डॉक्टर आणि संशोधक जेसी स्कारिया यांनी म्हटलेलं आहे की GBSला चालना देणारे पूर्वीचे संक्रमण देखील विष्ठेद्वारे, तोंडावाटे किंवा थेंबांच्या संक्रमणाद्वारे गर्दीत पसरू शकतात. प्राथमिक तपासात पुणे आणि आसपासच्या परिसरात GBSचा प्रादुर्भाव कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसमुळे झाल्याचं समोर आलं आहे. हे दोन्ही सूक्ष्म जंतू विष्ठा आणि दूषित पाण्यात मोठ्या प्रमाणात असू शकतात आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस होण्यास कारणीभूत ठरू शकतात, असे स्कारिया म्हणाले आहेत. जानेवारीच्या अखेरीस पुणे आणि शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या सातारा, सांगली, खेड, तळेगाव आणि इतर जिल्ह्यांमधून GBS प्रकरणांची संख्या 163वर पोहोचली आहे. सिंहगडसारख्या काही भागात हा आजार केंद्रित असला तरी इतर भौगोलिकदृष्ट्या दूरच्या भागात अनेक तुरळक प्रकरणे संसर्गाच्या मोठ्या स्रोताकडेच निर्देश करतात आणि याचा परिणाम एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सर्व रुग्णांवर होऊ शकतो. पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर भागात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. GBS हा अधिसूचित आजार नसल्यामुळे भारतात सध्या किती रुग्ण आहेत हे जाणून घेणे जवळजवळ अशक्य आहे. दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये 100हून अधिक रुग्ण आढळले आहेत, तरीही या आजाराबाबत कोणीही गंभीर नसल्याचं दिसत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख नीना बोराडे म्हणाल्या, आम्ही गेल्या 2 महिन्यातील सर्व रुग्णांच्या प्रवासाची माहिती तपासली आहे आणि झिका, डेंग्यू आणि इतर प्रमुख विषाणूंमुळे GBS होऊ शकतो अशा सक्रिय संसर्ग आणि अँटीबॉडीज तपासल्या आहेत, परंतु सर्व चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. स्कारिया यांनी यावर भर दिला आहे की सर्व रुग्णांना संसर्गाच्या संपर्कात येण्यासाठी कुंभमेळ्याला प्रवास करण्याची आवश्यकता नाही. तीर्थक्षेत्रावरून आणलेले गंगाजल किंवा प्रसादाचे सेवन किंवा जत्रेत प्राथमिक संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क यासारख्या कोणत्याही संबंधांमुळे या GBS रुग्णांमध्ये संसर्ग वाढू शकतो. स्कारिया म्हणाले की पुण्यातील सुरुवातीचा प्रादुर्भाव देखील अर्थपूर्ण आहे, कारण तिथून बरेच रहिवासी कुंभमेळ्यात गेले होते आणि प्राथमिक संसर्ग नोरोव्हायरस किंवा एस्चेरिचिया कोलाई सारख्या इतर विषाणूंसोबत परत येऊ शकतो, ज्यामुळे तो थेट अप्रत्यक्षपणे अनेक संपर्कांमध्ये वेगाने पसरला.